लाडकी बहिणीच्या लाडक्याचा 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता 3 दिवसामध्ये वाटप होणार आहे अशी स्वरूपाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. तर लाडक्याचा थोड्याच वेळापूर्वी ही ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. 3 दिवसामध्ये म्हणजे पुढील 3 दिवसामध्ये उद्या, परवा आणि 13 या 3 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे अशा स्वरूपाची एक महत्त्वाची मोठी बातमी समोर आली. जून महिन्याचा हप्ता म्हणजे 24वा हप्ता ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत बसलो, तो हप्ता तुम्हाला या 3 दिवसात भेटणार अशा स्वरूपाची मोठी बातमी आली. ती बातमी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. त्याचबरोबर किती महिलांना भेटणार या देखील गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत, त्याच्या याद्या देखील या ठिकाणी समोर आलेल्या आहेत. तर सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय. नेमकी बातमी काय असणार आहे तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक बघताय. चला वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो. आणि बघा, ज्या तुम्ही कमेंट्स टाकत आहे त्या कमेंट्स पण मी वाचत आहे. ज्या ज्या लाडक्या हप्ते भेटत नाहीये त्यासाठी या ठिकाणी आपण या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि तुमच्यासाठी मी पुढाकार घेऊन या ठिकाणी सरकार पुढे ते मांडत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. चला वेळ लावायचा, व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 24वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता 3 दिवसामध्ये वितरण सुरू होणार आहे अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आलेली आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आले, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर बंद झालेले हप्ते सुरू होणार का याच्याबद्दल देखील एक महत्त्वाची अंदाची बातमी समोर आली आहे. ती बातमी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर लाडक्यांनो कोणाला हप्ता मिळणार, मग या ठिकाणी कोणत्या महिलांना हप्ता भेटणार, कोणाला नाही भेटणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे. आणि त्याचबरोबर 24वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता म्हणजे हा जो हप्ता आहे 24 महिन्याचा हप्ता, 24वा हप्ता तो कधी भेटणार आहे सांगणार आहे. चला वेळेवर व्हिडिओला आता सुरुवात करतो. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला बातमी दाखवायला ही साम टीव्हीची आजची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. 12 जुलै 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर लाडक्यांना दिसत आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली ही साम टीव्हीची बातमी तुम्हाला दिसत आहे. आजची लेटेस्ट बातमी आहे. काय बातमी आहे? लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आली. बघा, लाडक्या बहिणीला तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पुढच्या 3 दिवसामध्ये खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे पुढच्या 3 दिवसामध्ये म्हणजे कोणता असणार आहे? सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसामध्ये, आज तारीख आहे 12, 13, 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये वाटप होणार अशा स्वरूपाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आलेली आहे. आता ही बातमी तुम्हाला बघा, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आलेली आहे. चला आता महत्वाची गोष्ट पुढची तुम्हाला दाखवत आहे साम टीव्हीची. पुढे बातमीमध्ये नीट वाचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्याच्या लाखो महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ हा महिलांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये मिळालेला आहे. तर आता महिलांच्या खात्यामध्ये येत्या 3 दिवसामध्ये जून महिन्याचे 1,500 रुपये हप्ता जमा होण्याची शक्यता या ठिकाणी सांगितली जात आहे. तर बघा, लाडकी बहिणीचे जे लाभ महिलांना होतच आहे. महिलांना दैनंदिन खर्चासाठी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे. दर महिन्याला या योजनेअंतर्गत 1,500 रुपये निधी महिलांच्या खात्यामध्ये पाठवला जातो. तर जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या 15 ते 17 तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे. तर ही सगळी गोष्ट तुम्हाला मी दाखवलोय. आता बघा, एक महत्वाची बातमी ही तुम्हाला या ठिकाणी दाखवलोय. जर या ठिकाणी त्यांनी खूप महत्वाची एक बातमी दिली, लाडक्याताईंनो हे जर 15 तारखेपर्यंत पैसे नाही आले तर बघा लाडक्याताईंनो, बघा समजा काही तांत्रिक कारणामुळे म्हणजे जर टेक्निकल इश्यूमुळे, तांत्रिक कारणामुळे 15 तारखेपर्यंत पैसे नाही आले, बघा 15 जुलैपर्यंत खात्यात पैसे नाही आले, तर जून आणि जुलै या 2 महिन्याचे मिळून एकूण 3,000 रुपये महिलांच्या खात्यात एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी लाभार्थी महिलांना आणखी 3 दिवस वाट पाहावी लागणार आहे. पण लाडक्याताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी जर तुम्हाला या 3 दिवसामध्ये वाटप नाही झालं तर टेक्निकल इश्यू जर काही, बघा लाडक्यांनो एक लक्षात ठेवा, GR आलाय 8 तारखेला, 8 जुलैला GR आलेला आहे. आज या ठिकाणी 12 तारीख आहे. उद्या बघा जर पकडलं तर उद्या जर 13 तारखेला जर आलं तर बरोबर 4-5 दिवस होत आहेत. मागच्या वेळेस पण 10 जूनला या ठिकाणी GR आला होता आणि 15 जूनला वाटप सुरू झालं होतं. म्हणजे 5 दिवसाच्या गॅप मध्ये वाटप झालं होतं. यावेळेस पण बघा 1 ते 5वा दिवस आलाय उद्या, त्याचबरोबर सोमवार आलाय. ही पण महत्वाची गोष्ट आहे. लाडके
लाडकेदारांनो, त्याच्यामुळे 13 ते 15 तारखेपर्यंत वाटप होईल. येणाऱ्या 3 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी गुड न्यूज भेटेल अशा स्वरूपाची ही बातमी समोर आलेली आहे. आणि जर नाहीच आले तर टेक्निकल इश्यू जर काही आला, तांत्रिक अडचण काही आली तर तुम्हाला त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सांगून देईन, काही करू नका. तर यापूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रित 17 ते 20 मे दरम्यान महिन्याच्या खात्यामध्ये जमा झाले होते. तर मे महिन्याचा हप्ता हा 15 जून नंतर मिळाला होता. त्यामुळे उशीर झाला तरी पैसे सुरक्षित महिलांना मिळतील अशी शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,70,00,000 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. दरम्यान सरकारने अजून या हप्त्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे महिलांनी सोशल मीडियावरच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि फक्त शासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आलेलं आहे. बघा लाडकेदारांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणी फसवून काही जर मेसेज करत असेल तर त्याच्यापासून सावध पण राहा. जोपर्यंत अधिकृत बातमी समोर येत नाही तोपर्यंत कोणावर विश्वास ठेवू नका. त्याचबरोबर लाडकेदारांनो, 1,70,00,000 महिलांपर्यंत यावेळेस हप्ता भेटणार आहे. मागच्या वेळेस 1,66,00,000 भेटला होता. 4 लाखांची वाढ या ठिकाणी होणार आहे. अशा स्वरूपाची एक महत्त्वाची मोठी बातमी समोर आली. म्हणजे या ठिकाणी बघा, नवीन ज्या लाडकेदारांना मागे हप्ते भेटले नव्हते त्यांना हप्ता भेटण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे लाडकेदारांनो, एक छोटा प्रश्न विचारतो तुम्हाला सगळ्यांना. तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला मागचा या ठिकाणी 23वा हप्ता भेटला आहे का कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचंय. कारण येणाऱ्या 3 दिवसामध्ये वाटप होणार आहे. आणि जर पहिल्या दिवशी जरी वाटप नाही तुम्हाला आलं, काळजी करू नका. बघा, लक्षात घ्या, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, यावेळेस पण वितरण किती दिवस चालणार ते नंतर मी सांगेल. पण आता जर पहिली बातमी आली, ह्या 3 दिवसात पुढच्या वाटप होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. ज्या लाडके त्यांचे डीबीटी ऍक्टिव्ह नसतील, ऍक्टिव्ह करून घ्या. बँकेमध्ये तुमच्या जवळच्या ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करा की माझी डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही. जर आधार कार्ड जर लिंक केलेलं नसेल, आधार कार्ड जोडलेलं नसेल, लवकरात लवकर करून घ्या. फक्त 5 मिनिटांमध्ये तुमचं आधार कार्ड या ठिकाणी तुमच्या अकाउंटला, तुमच्या खात्याला जोडलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे सर्वांना ही विनंती आहे, ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायची आहे. चला आता बघा, एक महत्त्वाची आता ही बातमी तुम्हाला मी दिलेली आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्यांचे पैसे आले होते त्यांनी आपले हे असं फॉर्मचं स्टेटस चेक करून घ्या. ज्या लाडक्यांना मागचे पैसे आले होते त्या लाडक्यांना परत सांगतोय, फॉर्मचं स्टेटस असं अप्रूव्ड असायला पाहिजे. जर तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड नसेल, तुमचे हप्ते बंद होऊ शकतात. असं समजू नका की मला 20वा भेटला होता, मला 21वा भेटला होता, मला 22वा 23वा पण भेटले, मग मला पुढचे हप्ते भेटतील, असं समजू नका. कोणत्या कारणामुळे पण तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. डॉक्युमेंट मिसिंग येऊ शकते, गव्हर्नमेंट एम्प्लॉई येऊ शकते, उत्पन्नाचा दाखला मिसिंग म्हणू शकते किंवा वेगवेगळे कारण देऊन तुम्हाला बाहेर काढलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का नाही हे चेक करत राहणं खूप गरजेचं आहे. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो ही गोष्ट, तर फॉर्मचं स्टेटस चेक करत जा. आणि जर तुम्हाला वाटलं की तुमचं फॉर्मचं स्टेटस रिजेक्ट झालंय, तुम्हाला दिसलं फॉर्मचं स्टेटस तुमचं रिजेक्ट झालंय, तर जवळच्या तुमच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये भेट द्या. ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडकेदारांना विनंती आहे, ही गोष्ट समजून घ्या. आणि लाडकेदारांनो, काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.